आज 18 जुलैमध्ये घरकुल योजनेसंदर्भातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सगळ्यात मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे, ज्यामध्ये बांधकाम कामगारांचं कार्ड असणाऱ्या म्हणजेच नोंदणीकृत आणि ज्यांचं नूतनीकरण चालू आहे अशा प्रत्येक सक्रिय बांधकाम कामगारांसाठी आता घरकुल योजना महाराष्ट्र सरकारने आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत या ठिकाणी आता देण्याचं ठरवलेलं आहे। आणि कामगार मित्रांनो, जर तुम्ही देखील महाराष्ट्रामधील कामगार असाल तर तुम्हाला देखील बाकीच्या कुठल्याही घरकुल योजनेपेक्षा या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिले जाणारी जी काही घरकुलची योजना असणार आहे त्यामध्ये खूप सारा लाभ मिळणार आहे, ज्यामध्ये तुमचे 2 ते 3 रूम हे RCC मध्ये निघून पैसे वाचणार आहेत। कामगार मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी एवढा महत्त्वाचा आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी बाजूला फॉर्म दिसत असेल, हा फॉर्म देखील दिला जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला या बांधकाम कामगार योजने अंतर्गत फॉर्म कसा भरायचा आहे, कोणकोणती कागदपत्रे लागतील आणि हा फॉर्म तुम्हाला फोकटमध्ये कुठे डाउनलोड करून मिळणार याचा संपूर्ण माहिती दिली जाणार आहे। आणि जर तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरला, व्हिडिओमध्ये समजून सांगितल्याप्रमाणे, तर नक्कीच तुम्हाला 1 हप्त्याच्या आतमध्ये तुमची जी काही रक्कम आहे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 3 लाख असो, 4 लाख असो किंवा 5 लाख असो किंवा 1 लाख रुपये असो, संपूर्ण तुमच्या खात्यामध्ये ही वन टाइम महाडीबीटी द्वारे मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असताना तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करून आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून आम्ही टाकलेला जो काही व्हिडिओ असणार आहे तो सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल। तर आपण जास्त वेळ न घालवता आपल्या पुढील मुद्द्याकडे पाहणार आहोत। आता यामध्ये यांनी सर्वात अगोदर GR दिलेला आहे, मी तुम्हाला तो GR समजून सांगणार आहे आणि त्यानंतर जो काही तुम्हाला फॉर्म दिसत असेल त्या फॉर्मची जी तुम्हाला फिल करण्याची प्रोसेस किंवा फॉर्म कसा भरायचा, भरल्यानंतर कोठे जमा करायचा, कागदपत्रे कोणते लागतील, कोणते कागदपत्र नसतील तर काय करायचं, त्याला ऑप्शनल कागदपत्र चालतील का, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपण व्हिडिओच्या बरोबरच शेवटपर्यंत संपूर्ण तुमचे डाऊट्स जे काही असणार आहेत ते क्लिअर करणार आहोत। त्यामुळे कुणीही व्हिडिओला स्किप करून जाऊ नये आणि व्हिडिओला पळवून पाहू नये, कारण जर तुमच्याकडे अर्धी अरुधी माहिती मिळाली तर तुमच्याकडून नक्कीच जो फॉर्म असणार आहे तो चुकणार आहे। आणि जर तुमच्याकडून एकदा ॲप्लिकेशन चुकलं, जर तुमचं एकदा ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं तर तुम्हाला परत भविष्यामध्ये कधीच घरकुल योजनेसाठी ॲप्लिकेशन करता येणार नाही। तर आजचा व्हिडिओ हा जो घरकुल योजनेचा असणार आहे, ही जी तुमची घरकुल योजनेसंदर्भातील माहिती आहे ही तुमची ग्रामीण आणि शहरी म्हणजेच अर्बन आणि रुरल या दोन्हींसाठी सारखीच असणार आहे। पण यासाठी तुमचा जो लाभ असतो, समजा जर तुम्हाला 5 लाख लाभ मिळत असेल तर तुम्हाला शहराच्या ठिकाणी थोडासा जास्त पाहायला मिळत असेल, किंवा जर तुम्हाला गावामध्ये 1 लाख मिळत असेल तर शहरी ठिकाणी 1 लाखापेक्षा जास्त मिळणार आहेत। फक्त या रकमेमध्येच थोडासा बदल असणार आहे, बाकी संपूर्ण माहिती, कागदपत्रे हे संपूर्ण तुम्हाला एकसारखेच लागणार आहेत। आता आपण GR मध्ये काय माहिती आलेली आहे ती सर्वप्रथम पाहून घेऊयात। घरकुल योजनेसंदर्भातील जी काही बांधकाम कामगार योजना आहे, आता तुम्हाला माहिती असेल बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्हाला शैक्षणिक मदत केली जाते, आर्थिक मदत केली जाते, आरोग्य संबंधाची मदत केली जाते। त्यानंतर आता नवीनच बांधकाम कामगारांसाठी पुन्हा एकदा जी दुपारची मेल असते, म्हणजे दुपारचं जे काही जेवण असतं हे त्यांना त्यांच्या साईटवरती पोहोचवलं जात आहे। पण सर्वप्रथम तुम्हाला शैक्षणिक आणि आरोग्य योजना मिळतात। त्याचप्रमाणे आता ही जी काही आर्थिक योजना होती काही दिवसांपासून बंद होती, पण तिला आता पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये घरकुल योजनेसंबंधी बांधकाम कामगार मंडळातून नोंदित बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची वार्ता किंवा जी बातमी असणार आहे ही समोर आलेली आहे। आता तुम्हाला माहिती झालं असेल की आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे यांनी प्रत्येक बांधकाम कामगारांना कोणती महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट बातमी आपल्या समोर आणलेली आहे, ज्यामध्ये कामगारांना थेट महाडीबीटीद्वारे, आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की महाडीबीटी हा नेमका विषय काय आहे, तर मी तुम्हाला सांगतो, महाडीबीटी एक अशी संस्था आहे, आपल्या सरकारची संस्था आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, वेगवेगळ्या सरकारी योजनांचे लाभ, जसे की तुमची लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल किंवा महाज्योती, जीवन ज्योती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात। त्यानंतर नमो शेतकरी योजना असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संपूर्ण सरकारी योजना ज्यामध्ये तुम्हाला तुमची आर्थिक मदत होत असते, स्कॉलरशिप असो किंवा तुमच्या कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारचे पैसे असो जे तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात असतात। अशा प्रकारचे जे काही ट्रान्झॅक्शन असतात हे संपूर्ण महाडीबीटी करते आणि महाडीबीटीला अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला काहीही करावं लागत नाही, फक्त आणि फक्त तुमची बँक ही नॅशनल बँक असायला पाहिजे, म्हणजेच तुमची सरकारी बँक असायला पाहिजे। आणि जर तुमची बँक ही प्रायव्हेट असेल
पण शक्यतो तुम्ही 99% प्राधान्य हे सरकारी बँकांनाच द्या. जर तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि कुठलीही अडचण न येता एका टप्प्यामध्येच महा-डी-बी-टीद्वारे तुम्हाला तुमची रक्कम विना अडचण येता संपूर्ण तुमच्या खात्यामध्ये जमा करायची असेल तर तुम्ही 99% प्राधान्य हे सरकारी बँकेला दिलं पाहिजे. आणि जर तुमच्याकडे ऑप्शन नसेल तर तुम्ही फक्त आणि फक्त 1%च तुम्ही तुमचं जे प्राधान्य असणार आहे ते प्रायव्हेट बँकेला देऊ शकता. कारण प्रायव्हेट बँक ही प्रायव्हेट असते आणि सरकारी काम हे सरकारी असतात. त्यामुळे तुम्ही सरकारी बँकेत जर अकाउंट असेल तर त्या अकाउंटला फक्त आणि फक्त तुमचं आधार कार्ड लिंक पाहिजे. जर आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असेल, मोबाईल नंबर नसला तरी चालेल, पण या ठिकाणी आधार कार्ड हे 100% लिंक पाहिजे. आणि जर तुमचं आधार कार्ड तुमच्या अकाउंटला लिंक असेल तर ऑटोमॅटिक महा-डी-बी-टीला तुमचं अकाउंट ओपन होतं आणि जी काही तुम्हाला घरकुल योजनेसंदर्भातील जो काही तुमचा लाभ असणार आहे तो लाभ तुम्हाला थेट महा-डी-बी-टीद्वारे डायरेक्ट जी काही लाभाची रक्कम असणार आहे ही मोजक्या दिवसांमध्ये खात्यात जमा होणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त दिवस तुमच्याकडून घेतले जाणार नाही. जेवढे लवकर तुमचं ॲप्लिकेशन होणार आहे, जेवढे लवकर तुम्ही बांधकाम कामगार योजनेमध्ये तुमचं ॲप्लिकेशन कराल तेवढे लवकर तुम्हाला तुमचा जो लाभ असणार आहे तो वितरित केला जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. तर कामगार मित्रांनो, आपण ही जी GR मधील माहिती पाहिलेली आहे ही खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच लाईक करून सबस्क्राईब करून घ्या. कारण आता आपण फॉर्म कसा भरायचा, कागदपत्रे कोणते लागतील ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर चला आपण जास्त वेळ न घालवता फॉर्म कसा भरायचा तो सर्वप्रथम समजून घेऊया. आता व्हिडिओच्या 1-2 मिनिटांनंतर मी तुम्हाला सांगणार आहे की हा जो मी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म दिलेला आहे हा ऑनलाईन फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता. कसा तुम्हाला फ्रीमध्ये डाउनलोड करायचा आहे ते देखील समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला कोणीही स्किप करू नका. आता हा जो फॉर्म आहे तो महाराष्ट्र शासनाने तयार केलेला फॉर्म आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत तुम्हाला देत असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही आर्थिक योजना आहे त्यांचा लाभ मिळण्यासाठी हा जो अर्ज आहे तो तुम्हाला करायचा असतो. आता हा अर्ज फक्त आणि फक्त कार्यालयीन उपयोगाकरिता आहे. म्हणजे हा जो अर्ज आहे हा फक्त ऑफिसमधील जे कामगार तुमचे अधिकारी असतात, कामगार अधिकारी, तुमचं जिल्हा सुधार केंद्र असेल, तालुका सुधार केंद्र असेल, त्या ठिकाणी जे काही अधिकारी असतात त्यांच्या कामासाठी असतो. पण तुम्हाला एक रोडमॅप मिळून जातो की तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असायला पाहिजे, तुम्ही कसा फॉर्म भरायचा या ठिकाणी तुम्हाला कळत असतं. आता कार्यालयाचे नाव या ठिकाणी टाकायचं असतं. म्हणजेच तुमच्या जिल्ह्यामधील कार्यालयाचं नाव काय आहे, जिल्हा सुधार केंद्र आहे की तुम्ही तालुका सुधार केंद्राला गेला आहात, त्यानंतर तुमचा जिल्हा टाकायचा आहे, तुमच्या अर्जाची आवक दिनांक टाकावा लागणार आहे आणि अर्जाचा आवक क्रमांक या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचप्रमाणे अर्जदाराने भरवायची माहिती, म्हणजे जर तुम्ही स्वतः कामगार असाल, स्वतः अर्ज करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव वगैरे सगळे व्यवस्थित टाकावं लागणार आहे. आता माहिती भरताना भागील पानावरील सूचनांचे पालन करावे. म्हणजे सूचना काय आहे मी तुम्हाला ते समजून सांगणार आहे. आता या ठिकाणी कामगाराचं पहिलं नाव येईल, त्यानंतर त्याच्या वडिलांचं नाव येईल. जर कामगार हा स्त्री असेल तर या ठिकाणी त्याचं पत्नीचं नाव येईल आणि या ठिकाणी त्यांचं आडनाव येणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुमचा 12 अंकी नोंदणी क्रमांक येईल, जो MH12, MH13, 14 अशा अंकांनी सुरू होत असेल. पण शक्यतो तुमचा जो नोंदणी क्रमांक असेल तो जास्तीत जास्त प्रमाणे MH12 याच नंबरने सुरुवात होत असेल. आणि तुमचा एक पासपोर्ट साईजचा एक मस्तपैकी फोटो या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे तुमची जी नोंदणीची दिनांक असणार आहे तुमच्या कार्डची, तुम्हाला ती या ठिकाणी टाकावी लागणार आहे. त्यानंतर नूतनीकरणाची दिनांक केव्हा आहे ते टाकावं लागणार आहे. तुमचा आधार नंबर 12 अंकी या ठिकाणी येईल आणि भ्रमणध्वनी म्हणजे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर, जो काही तुमचं बांधकाम कामगारचं आय कार्ड असणार आहे, म्हणजे तुमचं त्याला आपण स्मार्ट कार्ड देखील म्हणत आहोत. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मिळालेलं तुमचं जे काही स्मार्ट कार्ड असणार आहे त्याला रजिस्टर असलेला आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे तुमची या ठिकाणी लिंग निवडायचं आहे, पुरुष आहात की स्त्री आहात, विवाहित आहात की अविवाहित आहात. त्याच नंतर तुमची आजची दिनांक जन्मदिनांक टाकायची आहे आणि तुमचं वय वर्ष चालू किती आहे ते टाकावं लागणार आहे. आता ही झाली तुमची पर्सनल माहिती. आता अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील या ठिकाणी त्यांनी आपल्याला मागितलेला आहे. तपशीलमध्ये तुम्हाला बँकेचे नाव टाकावं लागणार आहे, सरकारी प्रायव्हेट कोणतीही चालेल, पण शक्यतो 99% प्राधान्य हे सरकारी बँकेलाच द्या. या ठिकाणी बँकेचं नाव आल्यानंतर शाखेचं नाव येईल, ती शाखा कोडालची आहे, महानगरपालिकाची मध्ये मोडते, नगरमध्ये मोडते किंवा गावामध्ये मोडते का MIDC मध्ये आहे. बँक शाखेचा पत्ता या ठिकाणी टाकावा लागणार आहे आणि तुमचा अकाउंट नंबरचा IFSC कोड या ठिकाणी टाकून बँक खाते क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे मला खालील आर्थिक योजनेचा लाभ मिळावा ही विनंती.
माहिती. आता या ठिकाणी योजना क्रमांक तुम्हाला माहिती असेल, तुमची जी काही स्कॉलरशिपची योजना असेल ही ई पासून सुरुवात व्हायची, E01 त्यानंतर E02 असायची, अशा प्रकारची सुरुवात व्हायची. पण ही जी आर्थिक मदत आहे त्यामध्येच तुमची जी काही प्रकारची या ठिकाणी तुमचं घरकुलची योजना आहे ही या ठिकाणी F पासून सुरुवात होते. आता मागील केलेल्या लाभाची रक्कम, या ठिकाणी रक्कम किती आहे तुम्हाला ते टाकून घ्यायचं आहे. आता जर तुम्हाला माहिती नसेल की तुम्हाला या ठिकाणी F01 मिळणार की F02 मिळणार की F03 मिळणार, तर आपण ते सर्वप्रथम जाणून घेऊया की तुम्ही कोणत्या सेटिंगमध्ये येत असतात, की जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी ग्रुपमध्ये मोडत आहात. आता या ठिकाणी F01 म्हणजे काय आहे, कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास ₹5 लाखांची क्षमता. आता हे तर तुम्हाला लागत नाही, त्यानंतर F02 पण लागणार नाही, या F01 आणि F02 लागणार नाही. पण F03 काय आहे आपण आता पाहूयात. घर खरेदी किंवा घर बांधण्याकरिता बँकेकडून घेतलेल्या गृह कर्जावरील ₹6 लाख पर्यंतची व्याजाची रक्कम अथवा 2 लाख अनुदान. म्हणजेच तुम्हाला घर बांधायचं असेल किंवा घर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर तुम्हाला 6 लाख म्हणजे 6 लाख रुपीचं तुम्हाला लोन दिलं जाईल. आणि लोन लागत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी 2 लाख रुपयांचं जे काही तुमचं अनुदान असणार आहे ते अनुदान दिलं जाईल. ते कुठं दिलं जाईल, हे गावीसाठी आहे. म्हणजेच हे तुम्ही गावाकडे फॉर्म भरत असाल तर तुम्हाला कामा येणार आहे. जर तुम्हाला शहरामध्ये घर कसं बांधायचंय, घराचा किती अनुदान मिळणार यावरती सेपरेट व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. फक्त आणि फक्त S शब्द टाईप करा, ज्यामध्ये मला कळून जाईल की आता तुम्हाला शहरी घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्यावरती व्हिडिओ पाहिजे, लगेच तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्यानंतर F04 आहे, प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदीत बांधकाम कामगारांना मंडळामार्फत 2 लाखाचं अनुदान. आता ही जी तुमची स्कीमचं नाव आहे, तुम्हाला अनुदान किती मिळणार आणि या ठिकाणी तुमचे कागदपत्र कोणकोणते लागतील याचा तपशील आहे आणि तुम्हाला कोणते जोडायचे आहेत कोणते जोडायची नाहीत ते तुम्हाला व्यवस्थितरित्या पुढे समजून सांगितलं जाईल. आता ही जर झाली आपली F04 नावाची स्कीम. त्यानंतर F05 ची स्कीम काय आहे आपण ती पाहूया. आता कामगारास मृत्यू झाल्यास ही तर तुमच्या काहीच कामाची नाही आहे. त्यानंतर F06 देखील तुमच्या काहीच कामाची नाही आहे. जर तुम्ही आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्या कामाच्या फक्त 2च योजना आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्र सरकारकडून. F03 त्यानंतर F04 फक्त या 2 योजनेअंतर्गत तुम्हाला आर्थिक मदत केली जाणार आहे तुमचं स्वप्नातील घर बांधण्यासाठी आणि त्या संदर्भातील कागदपत्र देखील या ठिकाणी तुम्हाला पुढे दिलेले आहेत. आता प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो की आमच्याकडे काही कागदपत्र आहेत तर काही कागदपत्र नाहीत, मग आम्ही काय करायचं, आम्हाला तर या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, मग आम्हाला कसा मिळणार. आता या ठिकाणी फक्त तुम्हाला 3च सक्तीचे कागदपत्रे आहेत जी की तुम्हाला 100% या फॉर्मला जोडावी लागणार आहेत. ते म्हणजे पहिला आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र. म्हणजेच तुमचं जे काही तुम्ही त्याला स्मार्ट कार्ड म्हणत असाल किंवा तुम्ही त्याला आय कार्ड देखील म्हणत असाल, ती सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे बँकेचे पासबुक. तुमची जे बँक असणार आहे बँक खातं, त्या बँक खात्याचं तुम्हाला या ठिकाणी पासबुक देखील सगळ्यात महत्त्वाचं आहे, मग ते सरकारी असो किंवा प्रायव्हेट असो. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या रहिवासी असण्याचा पुरावा. आता रहिवासी असण्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, पारपत्र देऊ शकता, वाहन चालक परवाना देऊ शकता, शिधापत्रिका देऊ शकता, मागील महिन्याचे विद्युत देयक देऊ शकता किंवा ग्रामपंचायतीचा दाखला, यापैकी कुठलीही एक गोष्ट तुम्ही तुमचा रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून देऊ शकता. आता हेच फक्त 3 सगळ्यात महत्त्वाचे आणि अत्यंत गरजेचे कागदपत्र आहेत जे की तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत. जर तुमच्याकडे हे कागद नसतील तर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तुमचा जो आर्थिक मदत असणार आहे ती होणार नाही आणि काही कारणास्तव तुम्हाला या योजनेपासून जर तुम्ही चुकीचे कागदपत्र भरले तर बाद करण्यात येईल. तर कामगार मित्रांनो, हे तर मी तुम्हाला गावी किंवा गावाकडील आर्थिक योजनेचा लाभ कसा घ्यायचा या संदर्भातील माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला शहरी भागामध्ये कसा लाभ घ्यायचा असेल यावरती व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये फक्त आणि फक्त एकच शब्द टाईप करायचा आहे, तो म्हणजे यस, की जेणेकरून मला कळून जाईल की तुम्हाला आता शहरी भागावरती व्हिडिओ पाहिजे नाही आणि या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करायचा आहे की जेणेकरून मी तो शहरी भागातील व्हिडिओ टाकेल तो सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो बाकीच्या कामगार मित्रांमध्ये शेअर करून टाका.